तर बीडच्या केज तालुक्यातील मासाजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या। पुण्यातून प्रतीक गुलेला ताब्यात घेण्यात आले। प्रतीक खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। आतापर्यंत पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या। प्रमुख आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केलेली आहेत। तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील पाठवण्यात येणार आहे। तसंच या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असून विशेष सरकारी वकिलांची देखील नियुक्ती केली जाणार असल्याचं आश्वासन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ग्रामस्थांना दिलं। पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर मांजरसुंबा ते केज रोडवर सुरू असलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला। काही गावकऱ्यांनी काही पोलीस अधिकारी PSI त्यांच्यावर काही आरोप केले होते। थोडंसं आम्ही थोडक्या कालावधीत चौकशी केली, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं। इकडचे जे PI आहेत ते PIंची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहोत आणि बाकीचे CID चौकशी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमणे या मागण्या मान्य केलेल्या आहेत। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि परळीतील व्यापारी अमोल डुबे याच्या अपहरण प्रकरणी पंकजा मुंडेंनी दखल घेतलेली आहे। या दोन्ही प्रकरणांचा तपास हा स्वतंत्र यंत्रणेमार्फत व्हावा अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केली आणि या संदर्भात पंकजा मुंडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत। संतोष देशमुख यांची सोमवारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणानंतर मस्साजोग इथल्या ग्रामस्थांनी तब्बल 14 तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी आता पथकं रवाना करण्यात आली असून एका पोलीस अधिकाऱ्याला देखील निलंबित करण्यात आले।